प्रिंसिपल श्री अग्निहोत्री सर, एडिशनल एसपी आयुषी, मंचावर उपस्थित सर मान्यवर, सर टीचर, सर्व माझे युवा सहकारी, मी मीडियाचे पण आमचे मित्र आले आहेत. आज दामिनी पथक जालना आणि JES कॉलेज याचा पार्टनरशिपमध्ये 3 दिवसीय आपण इकडे सेल्फ डिफेन्सचा हा प्रोग्राम घेण्यात आलेला आहे आणि आज त्याचा समारोप आहे. खरोखरी आता मी काही 2 डेमो दाखवले. तर एक, जर कोणी काही आपल्याशी काही हात पकडला किंवा काही कोणी बदतमीजी करतो तर काय करू शकतो, तो एक टेक्निक किंवा तुम्हाला समजली आहे किंवा तुम्हाला माहिती पडला आहे. आणि काय असतो हे आपला रिफ्लेक्स मसल म्हणतो आपण त्याला, की अगर कोई थप्पड़ मार रहा है तो हम पीछे होते हैं, हे आपला रिफ्लेक्स मसल असते. तसेच की जर तुम्ही याचा वारंवार थोडा अभ्यास केला किंवा याची जाणीव ठेवली तर हे तुमची रिफ्लेक्स मेमरी होईल की जर कोणी हात पकडतो तर लगेच त्याचा कशा तुम्ही हेडने मारू शकते, त्याच्या चीनवर किंवा त्याच्या ग्रोइनला मारू शकते किंवा हिलनी त्याचा मारू शकते किंवा नेल्स करू शकते किंवा तुमच्याकडे दुपट्टा त्याचा कशा वापर करू शकते. तर हे तुमची रिफ्लेक्स मेमरी होईल. आणि कधी गरज पडली नाही पाहिजे, पण जर कधी तशी वेळ आली तर याचा नक्कीच तुम्हाला उपयोग होऊ शकते. आणि ज्या प्रकारे आता 2-3 मुली बोलली, बाकीने डेमो दाखवला, तर खूप एक जो एडिशनल आपण बोलले की कॉन्फिडन्स बिल्डिंगचा एक मोठा झालेला आहे, कॉन्फिडन्स बिल्डिंग झालेली असा हे 3 दिवसांमधून मला जाणीव होत आहे. अतिशय सुंदर हे प्रोग्राम आपण केलेला आहे. तुम्हाला याच्यामध्ये सायबरबद्दल किंवा पॉक्सो कायद्याबद्दल पण माहिती देण्यात आलेली आहे. बघा, एक लक्षात आपल्याला सर्वांना असलं पाहिजे, जेवढे कायदे आपल्या भारतामध्ये स्ट्रॉंग आहे तेवढे मला वाटत नाही कुठल्याच इतर देशामध्ये स्ट्रॉंग असेल. आपल्याला कधी कधी हे चालते सोशल मीडियावर की सऊदी अरेबियामध्ये किंवा इराण में हात काढ देते हैं, फांसी कर देते हैं. पण ते सोशल मीडियाची गोष्टी वेगळी असतात. खरोखरी तिकडे बरेच कृती आहे, महिला तिकडे बाहेर जाऊ शकत नाही, ड्रायव्हिंग करू शकत नाही, तर काय त्याचा नंतर उपयोग आहे तसे काय त्याचा. किंवा जर तुम्ही वेस्टर्न कंट्रीज बघितली तर बऱ्याच वेळेला आपल्याला बघते की रेप अक्यूज आहे त्याला पण 3 महिने सजा दिली किंवा फक्त काय म्हणतो आपण इकडे म्हणतो काही जामीनदार वगैरे सोडतात, तसा सोडतात. पण ज्या प्रकारे भारत देशामध्ये आपल्या देशामध्ये कायदे स्ट्रॉंग आहे तसे कुठेच नाही.